नाशिक खबर न्यूज, जनतेचे हक्काचे व्यासपीठ। राज्याच्या पायाभूत विकासाला गती देणारे महत्त्वाचे निर्णय आज मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा विकास समितीच्या बैठकीत घेण्यात आले। ही बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली। यावेळी उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे उपस्थित होते। बैठकीत राज्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या विकास प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली। त्यामध्ये मुंबई मेट्रो मार्गिका 5A, टप्पा 1 आणि टप्पा 2 या प्रकल्पासाठी तब्बल 18,130.55 कोटी रुपयांचा खर्चास हिरवा कंदील देण्यात आला। याशिवाय नागपूर गोंदिया, भंडारा गडचिरोली आणि नागपूर चंद्रपूर या 3 महत्त्वाकांक्षी द्रुतगती महामार्गांसाठी लागणाऱ्या भूसंपादनाकरिता हुडकोकडून कर्ज घेण्यासही मान्यता देण्यात आली। तसेच नाशिक त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळा 2027 साठी टप्पा 2 अंतर्गत 1,063 कोटी रुपयांच्या विकास कामांच्या प्रस्तावालाही मंजुरी देण्यात आली। या बैठकीस महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, उद्योग मंत्री उदय सामंत, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्र सिंग राजे भोसले यांच्यासह मुख्य सचिव राकेश अग्रवाल आणि वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव OP गुप्ता तसेच इतर वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते।